छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमातील गणोजी शिर्के यांच्याबाबतच्या माहितीवर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. इतिहासाची मोडतोड करून हा सिनेमा प्रदर्शित केला असल्याचा आरोप गणोजी शिर्केंच्या वंशजांनी यावेळी केला. आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हा कट असल्याचा दीपक शिर्के यांनी यावेळी आरोप केला आहे. त्यांच्या आक्षेपानंतर आता छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी त्यांची माफी मागितली आहे. छावा सिनेमा गणोजी शिर्के यांना जाणीवपूर्वक फितूर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे खुद्द गणोजी शिर्केंचं आणि आत्ताच्या त्यांच्या वंशजांनी जी बदनामी केली गेली आहे असं त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चित्रपटातून हा प्रसंग वगळण्यात यावा, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा शिर्केचे वंशज दीपक शिर्के यांनी दिला आहे. पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला आक्षेप नोंदवला. दरम्यान या आक्षेपानंतर आता दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी या प्रकरणी शिर्के कुटुंबियाची माफी मागितली आहे. तसंच हा प्रसंग का दाखवला याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. एका वृत्तवाहिनीवरील फोनवरील संभाषणात बोलताना उत्तेकर यांनी फोनवरून भूषण शिर्के यांची माफी मागितली. ते म्हणाले, सॉरी, मी काल तुमचा फोन उचलू शकलो नाही, पण मी तुमची कालची पत्रकार परिषद पाहिली आणि ह्यात तुमचा मेसेजही वाचला. सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो की जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. तसंच मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे. सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो. यात आम्ही म्हटलंय की हा चित्रपट पूर्णपणे छावा या कादंबरीवर आधारित आहे. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपटातील प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न केला आहे, पण यातील माहिती जी पुस्तकात आहे तीच आहे. यात मी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून यात कोणताही बदल केलेला नाही. कादंबरीत गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के हे शिरकान गावचे त्यांचे कुलदैवत कुठलं या सर्व गोष्टीचा उल्लेख आहे. तसंच ही कादंबरी अजूनही बाजारात उपलब्ध आहे. तसंच शिवाजी महाराजांवर टीव्हीवर एक सिरियल आली होती, त्यातही हे सर्व संदर्भ होते. माझी तुम्हाला एक विनंती आहे की या चित्रपटात मी त्यांचं नावही घेतलेलं नाही, त्यांचं गावही दाखवलेलं नाही. या चित्रपटात आम्ही केवळ गणोजी आणि कान्होजी या केवळ एकल नावानेच त्यांचा उल्लेख केला आहे, असंही छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी स्पष्ट केले आहे.